96-97 बॅचचे सर्व त्यांना आदरणीय पवार सर, माझे सर्व सहकारी शिक्षक बंधू भगिनी आणि 96-97 बॅचचे सर्व विद्यार्थी मित्रांनो, 25 वर्षानंतर गाठ झाली, खूप आनंद झाला. सगळ्यांना भेटून खूप आनंद झाला. तुमची झालेली प्रगती हीच आमच्या दृष्टीने खूप मोठं काम आहे. आमच्या कामाची पावती म्हणजे आज एखादा विद्यार्थी सैन्यामध्ये आहे, काही विद्यार्थी आमच्याच पावलावर पाऊल ठेवून शिक्षण क्षेत्रामध्ये काम करत आहेत आणि काही विद्यार्थी हे त्यांचा स्वतःचा व्यवसाय करतात. शेती हा सुद्धा व्यवसाय आदर्श पद्धतीने कसा करता येतो त्याची उदाहरणं म्हणून काही विद्यार्थी या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात. खरं तर ज्यावेळेला आम्ही कुटुंबाला सर्व्हिसला लागलो त्यावेळी 1987 त्यावेळेला परिस्थिती जशी खूप बिकट होती, कुटुंबाला जाणं येणं त्या ठिकाणी राहणं आणि एक ज्याची जी कौटुंबिक पार्श्वभूमी असते तोपर्यंत मी कधीच खेडेगावात राहिलो नव्हतं. मी प्रजा काढून ठेवलं त्याचं कारणच आहे की थोडं जरा मन मोकळं बोलता यावं. 87 ला मी कुरकुंडीत आलो त्यावेळेला माझे वडील होते तहसीलदार, मी तहसीलदाराचा मुलगा, पण तसा रुबाब कधीच होता नव्हता. पण मला खेडेगावात राहायची सवय नाही. माझ्या मनात फक्त एवढंच असायचं की कुरकुंडीत राहणं म्हणजे आपला पगार वसूल झाला, त्याच्या पलीकडे काहीच नसायचं. काय शिकवायचं जे आले ते शिकवायचं, आपल्या पद्धतीने आपण शिकवत जायचं आणि 3 वर्षानंतर त्याचा परिणाम असा झाला की पहिला 10वीचा निकाल पडला माझा. त्यावर्षीचा निकाल कमीच लागला. हरकत नाही, माझा आवाज संजू फोन करताना निकाल कमी लागला. त्या वर्षी त्या बॅचचा निकाल कमीच होता आणि मराठीत सुद्धा 50% होता, पण इंग्रजीचा 20% निकाल. आणि पहिल्यांदा मला माझ्या शैक्षणिक लाईफमध्ये पहिली किक बसली की मी कुठेतरी हरू शकतो, माझा सुद्धा कुठेतरी पराभव होऊ शकतो. मला पहिल्यांदाच, कारण माझ्या लाईफमध्ये मला पराभव कधी मान्य नव्हता, कधी मी कुठल्याही क्षेत्रात पराभव स्वीकारला नव्हता. पहिल्यांदा पराभव मी त्यावेळी स्वीकारला आणि त्यानंतर 3 वर्ष पवार सरांच्या मार्गदर्शनाखाली माझं इंग्रजी पहिल्यांदा सुधारलं. ज्यावेळी तुम्हाला मी शिकवत होतो त्यावेळेला मी तुम्हाला शिकवतो मी स्वतः शिकवत होतो. ज्यावेळी तुम्हाला शिकवायचं जे शिक्षक आहेत त्यांना माहिती आहे, आवाज येत नाही. 10 मिनिटं शिकवायचं असेल त्यावेळेला 1 तास तयारी करावी लागते, त्यावेळेस 10 मिनिटं शिकवावं लागतं. आणि मग हे शिकवता मला 3 वर्षानं पुन्हा 10वी शिकवण्याची आवाज नाही. आणि त्या वर्षीचा निकाल अर्थ 75% लागला. त्यावेळेस 100% मार्काचा पेपर असायचा, रुंदीचा भाग नव्हता. आणि त्या 3 वर्षामध्ये मला वाटतं